बाल संस्कार शिबिराचे पोरा जेसीस कॉन्व्हेंट मध्ये आपण तर पहा या ठिकाणी आता अनेक बाल संस्कार शिबिर होतात ते चांगलेच असतात पण हे जे बाल संस्कार शिबिर आहे हे निवासी आहे म्हणजे हे मुलं आणि मुली पण आहे इकडे मुली आहे आणि बऱ्याच मुली तिकडे पण आहे म्हणजे तुम्ही एकूण किती मुलं आहे इथं आणि मुली हा आता दोन्ही मिळून किती होते 63 मुलं आणि मुली आहे तर तुम्ही याच्या अगोदर घरी मोबाईल वापरत होते का आई वडिलांचा हिसकून घेत होते ना नाही नाही म्हणलं तरी जबरदस्ती ना तर त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान होत होतं का फायदा होत होता समजलं ना तुम्हाला तर नुकसान होत असताना सुद्धा तुम्ही घेणार का त्याच्यानंतर घरी तुम्हाला गुरुजींनी सांगितलं ना मोबाईल घ्यायचा नाही एकदम समजा ऑनलाईन वगैरे असं कोणतं घ्यायचं नाही तर हा मी सर्वांना सांगायचं आहे की हे जे शिबिर अद्वितीय आहे एकमेव असं युनिक शिबिर आहे की जिथे मुलं निवासी राहतात निवासी असताना गुरुजींच्या संपर्कात राहतात संपूर्ण वातावरणात राहतात आणि त्याच्यामुळे खूप काही शिकतात ते मुलं शिस्तीत राहतात तुम्ही सकाळी किती वाजता उठता अगोदर गणतीच नाही काही कॅल्क्युलेशनच नाही म्हणजे काही म्हणजे लिमिट नाही 7 वाजता उद्या 8 वाजता कधी काय असं ना इथं शिस्त म्हणजे शिस्त असते तर सर्वात महत्वाचा फायदा माझ्यासाठी तरी असा आहे तुमच्यासाठी की हे जे तुम्ही आहे ना आजच्या पिढीतले 2026 मधले तर आम्ही जेव्हा तुमच्या एवढे होतो तेव्हा असं होतं कारण तुम्ही आता नॅचरल खेळत आहे इथं सर्व खेळत आहे नॅचरल खेळ खेळत आहे ना सर्व काय करताय आणि महत्वाचं मोबाईल नाही तुमच्यापाशी तेव्हा जेव्हा आम्ही तुमच्या एवढं होतो तेव्हा आमच्यापाशी मोबाईल नव्हताच तेव्हा जगात मोबाईलच आला नव्हता त्याच्यामुळे आम्हाला मोबाईल घेतात पण आज तुमच्याकडे मोबाईल नाही आणि तुम्ही जर मोबाईल पासून दूर राहिले किती फायदा होते आता लक्षात आलं तुमच्या आता मोबाईल पासून दूर आहे काय फायदा होता तुमचा सर्वात जास्त फायदा म्हणजे इथं संस्कार शिबिरामध्ये या आणि आपल्या मुलाला संस्कार मिळवून द्या बा क्या बात आहे मुलाचं बा या मुलांना काय म्हटलेलं आहे सर्व माता पित्यांना या संदेश आहे सर्व मुलांना हा संदेश आहे की छोटे छोटे ज्यांचे या वयातल्या याच्यापेक्षा मोठे हा पण मोठा आहे हे मुलं असतील त्यांनी नक्कीच या शिबिरात पुढच्या वर्षी टाका आणि समजा जर तुमच्याकडे अजूनच जास्त मुलं येत असते अजून डबल शिफ्ट वगैरे तर करू शकते असं काही नाही तुमची इच्छा पाहिजे आणि मोबाईल विरहित जग आहे हे मोबाईल विरहित जग आहे आणि मोबाईलचा किती आनंद वाटतोय तुम्हाला मोबाईल म्हणजे मोबाईलचे गुलाम झाले होते ना प्रकार मोबाईल मोबाईल हा एक राक्षस आहे या राक्षसाला तुम्ही खेळा नको